हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद. प्रियांनो, तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. जसं आपले बिशप यांनी गेल्या शनिवारी सांगितलं की कृपया करून तुम्ही येणारा जो नवीन वर्षाचा जो पहिला शनिवार आहे तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात. म्हणून तुम्हा सर्वांचं या वेळेला आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आणि जे सर्व आम्हाला ऑनलाईन पाहत आहेत तुम्हा सर्वांचं आम्ही येशूच्या गौरवानी वैभवी नावामध्ये विनियार्ड वर्कर्स ऑफ क्राइस्ट चर्चमध्ये आम्ही तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहोत. हालेलुया. बायबलचं वचन सांगतं योएल 2:25 आणि 26 मध्ये की जी सर्व तुमची वर्ष जी टोळांनी जी नागतोड्यांनी खाल्लेली आहे ती मी तुम्हाला परत करीन. आणि परमेश्वरचं वचन हे देखील सांगतं पुढे की तुम्ही भरपूर खाल, तुम्ही तृप्त व्हाल आणि त्या सर्व अद्भुत कार्यांसाठी तुम्ही परमेश्वराची स्तुती कराल आणि परमेश्वर इथून पुढे कधी तुम्हाला लाजवणार नाही. हालेलुया. जे सर्व तुमच्या जीवनामध्ये सर्व त्रासांमुळे, आजारांमुळे, घरातील सर्व भांडणांमुळे जे काही वर्ष शैतानाने चोरले असतील ते परमेश्वर या वर्षी तुम्हाला परत करणार आहेत. हालेलुया. तुमचा विश्वास आहे का? हालेलुया. तर का नाही या वेळेला आपण परमेश्वराच्या वचनासाठी देवाला धन्यवाद देत देवाचे अभिषिक्त सेवक बिशप पीटर आणि पास्टर जयश्री यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूया. हालेलुया. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Today is the first Saturday of this new year, आज या नवीन वर्षाचा पहिला शनिवार and it's such a wonderful time that you are present here. इतकी सुंदर वेळ आणि या सुंदर समयी तुम्ही सगळे हजर आहात. You didn't miss this meeting. तुम्ही ही सभा चुकवली नाही. हा दुग्ध शर्करा योग आहे. So God will surely bless you. देव नक्की तुम्हाला आशीर्वादित करेल. You have to carry today the blessings for the whole year. संपूर्ण वर्षासाठीचे आशीर्वाद आज तुम्ही इथून गोळा करून घरी घेऊन जायचं. Praise God. आमेन. This shall be the beginning of blessings कारण आशीर्वादांचा आज शुभारंभ होईल. because you are beginning with God. कारण आपण देवासोबत शुभारंभ करत आहोत. Praise God. देवाला धन्यवाद. Let us turn to the Bible. आता बायबलकडे, पवित्र शास्त्राकडे जाऊया. We'll open our Bibles to Psalm 65 verse 11. स्तोत्र संहिता 65 आणि त्यातलं 11वं वचन आपण यावेळेला काढूया. If you have got your Bibles, please open to Psalm 65 verse 11. स्तोत्र संहिता 65 आणि त्यातलं 11वं वचन. तुमच्याकडे जर बायबल आहे, पवित्र शास्त्र आहे, तर कृपया बाहेर काढा आणि उघडा स्तोत्र 65:11. Lord, you crown the year with your goodness, and everywhere you go, blessings follow. स्तोत्र 65:11 लिहिलंय, परमेश्वरा आपल्या उपकाराने वर्ष मुकुटमंडित तू करतोस आणि तुझ्या वाटा समृद्धी गाळतात. Praise God. देवाला धन्यवाद. Lord will crown the year with his goodness. परमेश्वर वर्ष त्याच्या चांगुलपणाने मुकुटमंडित करेल. Praise God. देवाला धन्यवाद. Family of God, देवाच्या परिवारा हो, welcome to this place. किंवा देवाच्या फॅमिलीला, परिवाराला मी सांगू इच्छितो की तुमचं या जागेत स्वागत आहे. You stepped into a brand new year. तुम्ही नवीन वर्षामध्ये, नववर्षामध्ये, नवीन कोऱ्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. Not by chance, आणि तेही योगाने पदार्पण केलेलं नाही. not by luck, तुम्ही नशिबाने या नवीन वर्षात आलेले नाही, but by the hand of the Almighty God. तर महान सामर्थ्यवान देवाच्या हस्ते या नवीन वर्षात तुमचं पदार्पण झालंय. Praise God. देवाला धन्यवाद. And if you are alive today, आणि आज जर तुम्ही जिवंत आहात, it means God has a plan for you tomorrow. याचाच अर्थ असा लागतो की देवाची तुमच्यासाठी उद्या योजना आहे. हालेलुया. Some people thought that they wouldn't make it. काही लोकांना वाटलं होतं की बहुतेक नवीन वर्षात मी काही जगायचा नाही. Some fought sickness the whole year. काहींनी संपूर्ण वर्षभर आजारांना तोंड दिलं. Some fought discouragement the whole year. काहींनी गेल्या वर्षी संपूर्ण वर्षभर नाराजीला तोंड दिलं. Some fought battles in the mind the whole year. आणि काहींनी मानसिक युद्ध संपूर्ण वर्षभर, गेलं वर्षभर खेळलेली आहे. But yet here you are, तरी आज तुम्ही या नवीन वर्षात आहात. very much alive. एवढी सारी मानसिक युद्ध झाली, एवढी सारी नाराजी आली, त्याला सगळ्याला तोंड दिलं, पण तरी आज या नवीन वर्षामध्ये तुम्ही अगदी जिवंत धडधाकट इथे आहात. Because God has given you victory. कारण देवाने तुम्हाला विजय दिला आणि काही Praise कारण God. नाही. त्याच्या मागे आणि काही कारण नाहीये. देव 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 देवाने विजय दिला तुम्हाला. You survived because God walked with you. तू टिकला, तुझा निभाव लागला, कारण देव तुझ्या सोबत चालला. So hear me now. तर आता सगळ्यांनी माझं खाली बसून घ्या, आतमध्ये, बाहेर, वर, इथे आणि नीट ऐका. If you are breathing this evening,
आज संध्याकाळी जर तुमचा हा श्वास चालू आहे if your feet has touched this ground, आणि तुमची पावलं जर आज या जमिनीला लागलेली आहेत, if your eyes are open to see another sunrise, तुमचे डोळे जर अजून उघडे आहेत अजून एक सूर्योदय पाहायला, that means याचाच अर्थ God said, देव बोलला I'm not done with you yet. माझं काम तुझ्या जीवनातलं अजून संपलेलं नाहीये. Some people thought that they wouldn't make it. काही लोकांना वाटलं होतं की नाही आम्हाला काही नवीन वर्ष बहुतेक बघायला मिळणार नाही. Some battled sickness काहींना आजारांना तोंड द्यावं लागलं that tried to swallow them. आणि ते आजार अक्षरशः त्यांना गिळायला आलेले होते. 2025 wanted to ruin them. आणि 20-25 हे साल काही लोकांचा तर नाशच करायला मागत होतं. But God by His mercy did not allow it. पण देवाने त्याच्या दयेत तुमचा नाश होऊ दिला नाही. हाऊ वंडरफुल दॅट गॉड इज. किती अद्भुत आहे तो देव. Some fought discouragement that tried to drown them. काहींनी नाराजीला तोंड दिलं. जी नाराजी त्यांच्या पदरी पडली ती नाराजी त्यांना बुडवायला मागत होती. Some fought battles in their mind nobody else ever knew about. आणि काहींनी मानसिक युद्धांना तोंड दिलं की जी मानसिक युद्ध कुणाला माहिती नव्हती की हा माणूस एवढ्या सगळ्या मानसिक युद्धातनं चाललाय. And people thought you will be over. आणि लोकांना असं वाटलं होतं की बस आता तू या नवीन वर्षात राहणार नाही, तू संपणार, तू मरणार, तू जाणार, तुला काढणार. But look at you. पण बघ ना तुझ्याकडे, You are here. आरशात बघ तुझ्याकडे आणि म्हण अरे मी अजूनही आहे You are survived. आणि मी टिकलो You outlived it. आणि मी त्या सगळ्यावर मात करून बाहेर आलो You stepped over it. आणि मी त्यावर पाय ठेवून बाहेर आलो. You walked into this year by the grace of या God. नवीन वर्षात तू देवाच्या कृपेनं प्रवास केला. So give a mighty clap to the living God. जिवंत देवासाठी एक जोरात टाळी वाजवा. Mighty clap. एकदम जोरात देवासाठी वाजवताय. छान वाजवा. त्याने आपल्याला 2026 मध्ये आणलंय. Praise God. नाही तर मी तर कधीचीच मरायची होते. 20-25 नाही, फार पूर्वी. You defeated the devil last year. तुम्ही गेल्या वर्षी सैतानाला हरवलं माहित आहे. So do two things now. आता 2 कामं करा. First, thank God with all your heart. पहिलं देवाचे आभार संपूर्ण हृदयाने माना. Lift your hands. हात दोन्ही असे वर करा. Lift your voice. आवाज वर करा Lift your praise. आणि स्तुती वर करा. Because many people did not see this year. का अनेक लोकांनी 2026 पाहिलं नाही. Many people have not seen this day. अनेक लोकांना आजचा दिवस पाहायला मिळाला नाही. The day you are seeing. जो दिवस तू बघत आहे. Because God allowed you to see. कारण देवाने तो दिवस तुला पाहायची परवानगी दिलेली आहे. God kept you. देवाने तुला ठेवलंय. His mercy held you. देवाच्या दयेनं तुला धरलंय. His grace carried you. देवाच्या कृपेनं तुला वाहवलंय. His angels protected त्याच्या you. दूतांनी तुला सुरक्षित ठेवलंय. His hand covered you. त्याच्या हाताने तुला कव्हर केलंय. तुला मरू नाही दिला, तुला पडू नाही दिला, तुला जाऊ नाही दिला. कौन है, कौन है इस सब के पीछे? ये कौन है? ये प्रभू है. So don't sit there quiet. असे शांत गपगुमान कुठेतरी कोपऱ्यात जाऊन बसू नका. Give him glory like somebody who knows it. पद्धतशीर गौरव द्या अशा माणसासारखा की ज्या माणसाला देव माहित आहे That if it had not been for the Lord, की जर देव नसता I wouldn't have made it. तर माझा निभाव लागला नसता. हे समजून उमजून त्याला गौरव द्या. Thank him for life. आभार माना त्याचे तुझ्या जीवनासाठी. Thank him for strength. आभार मान त्याचे या ताकदीसाठी. Thank him for your breath. आभार मान त्याचे या चालणाऱ्या श्वासासाठी. Thank him for another chance. आभार मान त्याचे की तुम्हाला अजून एक संधी दिली. Thank him for the brand new year filled with brand new mercies. आभार मान त्याचे की नवीन वर्ष नवीन दयेने भरून त्याने तुला पाठवलं है ना. कितना अच्छा है. And second, आणि 2 clap for yourselves. स्वतःसाठी एक टाळी वाजवा. ती पण छान वाजवा स्वतःसाठी. Nobody will clap for you. You clap for yourself. तुझ्यासाठी कोणी टाळ्या वाजवणार नाहीये. कारण बहुतांश लोकांना तू आवडतच नाहीयेस. तूच वाजव तुझ्यासाठी. आणि तुझं नाही, आमचंही तसंच आहे. बहुतांश लोकांना कदाचित आम्ही आवडत नाहीये, मग आम्ही टाळी वाजवणार आमच्यासाठी. So clap for yourself. वाजव टाळी स्वतःसाठी. बजा, जोर से बजा. Give yourself a pat on the back. आणि कर असं कर, असं करा सगळ्यांनी. शाबास, असं करा. शाबास, कर तो सही. I made it. की मला जमलं. Say I made it in the new मला year. जमलं. नवीन वर्षी मला जमलं. Whether anybody liked it or not, I made it. कोणाला आवडो ना आवडो मला जमलं रे बाबा. मी पोचलो रे बाबा. Tell your neighbor, आता शेजाराला सांगा, brother, you made it. ब्रदर तुम्हालाही जमलं, तुम्ही पण पोचलात. Sister, you made it. सिस्टर तुम्हालाही जमलं, तुम्ही पोचलात. ब्रदर, हालेलुया. आय एम सो हॅपी. आय एम सो हॅपी यू मेड इट.
You walked through the fire आगीतून चालला पण आला बाबा and didn't burn. आणि जळला नाही. You walked through the river पाण्यातनं गेलास and didn't drown. बुडला नाही, कुठं अंगावर भिजलेलं नाही. You walked through the valley तू धन्या खोऱ्यातनं गेला and didn't die. तरी मेला नाही. बाप रे, खासियत मेरे प्रभु की है. कशात न गेला तरी मेला नाही. You made it by the grace of God. देवाच्या कृपेने तुला जमलं रे. आपली काही खासियत नाही, देवाची आहे. Because sometimes you need to celebrate yourself. कारण कधी कधी ना स्वतःचा पण आनंदोत्सव करायचा. स्वतःचा Nobody will do it for you. तुझ्यासाठी कोणी करणार नाही आनंदोत्सव की अरे सिस्टर आई टाळी बजाव. नाही नाही नाही, You clap for yourself. स्वतःसाठी तू कधीतरी टाळी वाजवायची. You need to celebrate yourself. स्वतःचा आनंदोत्सव कर. कधीतरी स्वतःला अशी पाठ थोपटव. Look in the mirror and say, आरशात बघ आणि म्हण. tonight go and look into the mirror and say, आज रात्री घरी जा, आरशात बघा आणि म्हणा, Peter, you have made it. ओ पीटर तुला जमलं, जयश्री तुला जमलं. असं तुम्ही स्वतःचं नाव घाला. Not in pride, गर्वाने नाही हो, but in recognition of endurance. पण ज्या चिकाटीनं आपण देवाला धरून ठेवलं ना त्या पायी. गर्व नाही, आपल्यात काय आहे गर्व बाळगायला. पण आपण चिकाटी बाळगली ना, आपण प्रभूला सोडलं नाही ना, त्याचं हे फळ आहे. Say, म्हणायचं because I came every Saturday. कारण मी दर शनिवारी सभेला आले 20-25 मध्ये. Say, मेले धडले पण गेले बाबा. in honor of survival, आणि तुम्ही टिकून राहिलात त्या माना खातर. in thanksgiving that God helped you to push through. आणि देवाने तुला मदत केली पुढे जायला, त्या आभार प्रदर्शनासाठी. What the enemy thought would wanted to kill you. की शत्रूंनी जी योजना केली होती की मी याला ठार मारणार, मी हिला ठार मारणार, Praise God. त्याबद्दल घरी जाऊन आज स्वतःचा चेहरा बघून देवाला धन्यवाद द्या. Say, your new year becomes powerful when you start with God. कसं असतं ना, देवासोबत सुरुवात केली ना तर तुझं नवीन वर्ष सामर्थ्यवान सुरू होतं. And you have done it tonight. आज रात्री इथे येऊन तुम्ही तेच केलंय. This Saturday you come now, every Saturday you will come. आजच्या शनिवारी तुम्ही आला, नवीन वर्षाचा पहिला शनिवार. आता दर शनिवारी तुम्ही येणारच. आमच्या सारख्यांना सांगायला पण लागणार नाही या ना या ना, आम्ही यायच्या आधीच तुम्ही येणार. If God is in your beginning, He will be in your ending also. देव तुझ्या प्रारंभात आहे तर देव तुझ्या अंतात पण असणार आहे. आदि और अंत वही है, अल्फा और ओमेगा भी वही है. The same God who brought you into 2026 will carry you through it. ज्या देवाने तुला 2026 मध्ये आणलेलं आहे तो तुला 2026 मध्ये चालवणार, उचलणार, सांभाळणार. And every Saturday you stand here, दर शनिवारी तुम्ही ते उभे राहता. God will add strength to your weakness. दर शनिवारी तुम्ही ते उभे राहिला की देव तुमच्या अशक्तपणात ताकद घालणार. Praise God. देवाला धन्यवाद. So let me take you to Jericho, तर मी तुम्हाला यरीहो कडे घेऊन जातो. a beautiful place. एक सुंदर जागा. And there तिथे Joshua is standing and looking at a wall. यहोशुवा उभा आहे आणि यहोशुवा एका भल्या मोठ्या भिंतीकडे बघत आहे. It was a thick wall. फार जाड अशी भिंत, ती नगराचा कोट भिंत होती. ती फार It was a huge wall. फार मोठी जाड जूड भिंत. It looked like it's saying Happy New Year. आणि जणू काही ती जाड जूड भिंत म्हणत आहे नवीन वर्ष सुखाचे जाओ. Joshua, now try to cross me. आणि यहोशुवा आता मला पार करून तू जायचा प्रयत्न कर, बघ जमतं का. The children of Israel had to cross over. आणि इस्रायली लोकांना ते पार करून जायचं होतं. But the wall was huge. पण ती भिंत एवढी मोठी होती की आता ह्याच्या पलीकडे जायचं कसं. The soldiers on top were huge. आणि सैनिक सगळे वरती जे होते ना ते पण अगदी बलवान होते. ती भिंत एवढी जाड आणि त्या भिंतीच्या वरती सगळे सैनिक होते. And the gates were locked tighter. आणि वेशीचं दार पण त्यांनी एवढं घट्ट बंद केलं होतं. Joshua looked at that wall मग यहोशुवाने त्या भिंतीकडे, त्या कोटाकडे पाहिलं and thought, आणि विचार केला God, की देवबाप्पा, is this how we start the new year? नवीन वर्ष आमचं असं सुरू होणार आहे का. Because the wall is before us. कारण ही भिंत आमच्या नजरेसमोर अढळ उभी आहे. And with problems this big, आणि एवढी मोठी समस्या घेऊन, with challenges this loud, आणि एवढे मोठे आव्हान आमच्या समोर आज असताना God has brought us out of Israel. देवाने इस्रायल मधून आम्हाला आणलं. They crossed the Red Sea. देवाने मिस्र देशातून आम्हाला आणलं, तांबडा समुद्र पार केला. They survived the wilderness. आणि रान प्रवासात ते टिकून राहिले सगळे. They entered a new season, आणि एका नवीन ऋतूत त्या इस्रायली लोकांनी पदार्पण केलं. a new beginning, एक नवीन प्रारंभ, a fresh chapter. एक ताजा असा अध्याय, नवीन अध्याय.
And they wanted to start the new year on a good note. आणि त्यांना नवीन वर्षाची सुरुवात एका चांगल्या सुरात करायची But होती. the very first thing they saw was a colossal wall. पण अगदी पहिली गोष्ट त्यांनी पाहिली ती म्हणजे ही एवढी मोठी भली मोठी जाडजूड भिंत. Maybe कदाचित you are also facing a huge wall तुमच्या समोर पण अशी काहीतरी भली मोठी भिंत असेल in 2026. 2026 मध्ये. Somehow few have stepped into this new year आणि तुमच्यातल्या काही लोकांनी या नवीन वर्षात पाऊल टाकलं and you said, आणि तुम्ही म्हणालात, Lord, प्रभू I just entered January मी आता या जानेवारी मध्ये प्रवेश केला and this is what I face. आणि नवीन वर्षात मला हे सगळं बघावं लागतंय, ह्या सगळ्या त्रासांना तोंड द्यावं लागतंय. A bill is waiting for me. आताशी कुठे जानेवारी पहिला महिना नवीन वर्षाचा एक मोठं बिल आलेलं आहे. Debts are waiting on me. एवढं माझं मोठं कर्ज झालेलं आहे. A doctor's report are waiting for me. डॉक्टरांचा रिपोर्ट माझी वाट बघतोय, काय माहित नाही काय निघणार आहे. A family issue is waiting for me. फॅमिली प्रॉब्लेम एवढे वाढलेत मला, परिवारामध्ये नुसती भांडणं. A job problem is waiting for me. पण नोकरीवर ऑफिस मध्ये सुद्धा मला त्रास. A Jericho wall is staring in my face. म्हणजे यरियोची भिंत माझ्याही डोळ्यात डोळा टाकून बघतीये. And you are thinking, आणि तुम्हाला असं वाटतंय Lord, की प्रभू, if the beginning itself is this tough, तुम्हाला असं वाटायला लागलं की देव बाप्पा 2026 चा जानेवारी महिना पहिलाच आठवडा आणि सुरुवात एवढी अवघड आहे. what will happen by the time I reach December 2026? डिसेंबर 2026 पर्यंत माझं काय होईल देव बाप्पा? असा काही लोकांच्या डोक्यात विचार आहे की सुरुवातीलाच एवढी भली मोठी भिंत माझ्या समोर आली आहे, इस साल के आखिर तक मैं तो मर ही जाएगा. How will I ever reach my promised land? आणि कसं काय मी अभिवचन दत्त देशात प्रवेश करणार माझ्या? Because when the first thing I see is a wall, कारण पहिली गोष्टच माझ्या समोर एवढी भली मोठी भिंत, इतना बड़ा प्रॉब्लम आ गया ना, महीने के पहले हफ्ते में पहले तारीख को ही. yes, some of you have faced that kind of problem in this month, in आणि- the beginning of this month. तुमच्यातल्या काही लोकांनाच या जानेवारीचे आहे, 2-3 दिवस जे गेले ना, आज 3 तारीख आहे, 2च दिवस गेले जानेवारीचे, या 2 दिवसात तुमच्यातल्या काही लोकांना एवढ्या भल्या मोठ्या समस्या आलेल्या आहेत ना. But hear me, my family of पण God. नीट ऐका, तुम्ही माझा देवाचा परिवार आहात. Just because the year started with a wall, वर्ष भिंतीने सुरू झालं म्हणून that doesn't mean it will end with one. वर्षाची अखेर भिंतीने नाही होणार. Jericho was not the end for the children of Israel. यरिहो काही इस्रायली मुलांसाठी अंत नव्हता. It was the setup. यरिहोची भिंत एक सेटअप होता, एक तयारी होती. It was the test before the testimony. आणि त्यांची साक्ष तयार होण्यापूर्वीची त्यांची एक परीक्षा होती. It was the wall before the victory. आणि विजय येण्यापूर्वीची एक भिंत होती. See, God was not trying to scare Israel, आणि देव काही इस्रायली लोकांना भीती घालायचा प्रयत्न करत नव्हता. but He was about to show off His power. देव त्याचं सामर्थ्य दाखवणार होता त्यांना. Tonight, God is about to show you His power. आज रात्री देव त्याचं सामर्थ्य तुम्हा लोकांना आता दाखवणारच आहे काही मिनिटात. He will show it to you. आज देव तुम्हाला दाखवणार आहे काही क्षणात. You have a heap of problem. तुला जरी ढिगभर समस्या असल्या, God is saying, देव बोलत आहे, I will show you my power now. माझं सामर्थ्य आता मी तुला दाखवणार आहे. अगदी डोंगरा एवढे प्रॉब्लेम जरी तुला असले तरी माझं सामर्थ्य आता मी तुला दाखवणार आहे पुढच्या काही मिनिटात. Because कारण- when God is with you, देव जेव्हा तुझ्या सोबत असतो, it doesn't matter how big the wall is, मग भिंत किती मोठी असू दे काही फरक पडत नाही. that Jericho wall has to fall. ती यरिहोची भिंत खाली पडायलाच पाहिजे आणि पडणारच आहे. God doesn't whisper, देव काय असं कुजबुजत नाही, no suggestion, देव काही सल्ले देत नाही. but He commands the problems to go. देव आज्ञा करतो त्या समस्यांना आउट, निघून जायचं अशी आज्ञा करतो त्या समस्यांना देव. See, God had told Joshua, देव योशुआला म्हटला I होता, have already given you the city. मी ऑलरेडी तुला हे यरिहो नगर दिलेलं आहे. And Joshua must have blinked twice. आणि योशुआने असे 2दा डोळे मिचकवले असतील. Lord, which city? कुठलं नगर? This one. हे This नगर, one has a big wall. या नगराला एवढी मोठी भिंत, इथून पुढे जायचं कसं? It looks like a huge stadium. आणि एवढं मोठं हे स्टेडियम सारखं दिसतंय. And God basically must have said, आणि बेसिकली देव म्हणाला असेल, yes, this is the one. हा हेच नगर मी तुला देणार आहे And I will show you how to break आणि it. दाखवतो मी तुला ही भिंत कशी तोडायची. And here comes the funny part. आणि बघा मग गंमतशीर भाग येतो इथे. God didn't give Joshua weapons to देवाने fight. योशुआला काही शस्त्र दिली नाहीत भांडायला का लढायला. He didn't give him bulldozers to run through. देवाने बुलडोजर दिले नाही त्याला त्या भिंतीला खाली पाडायला. He didn't give him cannons to fight. देवाने काही त्याला तोफा वगैरे दिला नाही त्याच्यावरती बॉम्ब घालायला. He didn't give hammers to break the wall. देवाने हतोडे वगैरे दिले नाहीत त्याला ती भिंत तोडायला. God said, देव म्हणाला, just walk quietly around it. शांतपणे या भिंतीच्या सभोवताली प्रदक्षिणा घातल्यासारखा चाल. Walk around the wall 7 days. 7 दिवस या भिंतीच्या अवतीभोवती फिर. And on the 7th day, 7व्या दिवशी walk 7 times. 7 वेळेला फिर. Then give a big shout आणि जोरात ओरड and let your praises lift
up into heavens. जोरात ओरड, काय ओरड? स्तुती, जोरात स्तुती ओरड, ती पोचू दे स्वर्गात, And their walls will come down. आणि ती भिंत खाली पडेल, And you will get the city. म्हणजे तुला नगर मिळेल. असं देव त्याला म्हणाला. You don't need to fight. तुम्ही ना असं भांडायचं, युद्ध need to करायची, sweat. चुगल्या लावायच्या, घाम गाळायचं, काय गरज नाही. You don't need to take up swords. काही हातात तलवारी घ्यायची गरज नाही. You see in the every corner there people carrying swords तुम्ही to बघा fight. ना, अलीकडे तुम्ही सगळीकडे बघा, काना कोपऱ्यामध्ये बघा, लोक असे टप्पूनच असतात, असे खार खाऊन की आला की ह्याला मी आता खलास करतो. You don't need to fight. तुम्ही नाही भांडायची Your गरज. God will fight for you. तुझा देव तुझ्यासाठी लढेल. हा? तू Your नाही God will fight for you. कर. तुझा देव तुझ्यासाठी लढेल. आप ऐसा कुछ करना मत. And that's what Joshua and the people did. मग तेच योशुआ आणि त्याच्या लोकांनी केलं. They walked around the wall 7 days योशुआ आणि त्याचे लोक त्या भिंतीच्या सभोवताली 7 दिवस फिरले, while the soldiers on top were mocking at them. आणि भिंतीच्या वर सैनिक होते. मी तुम्हाला सांगितलं, ते त्यांची थट्टा मस्करी करायला लागले की हे लोक काय करतायत, They don't have a sword. काय यांच्याकडे तलवारी नाही, काही शस्त्र नाही. Then on the 7th day, आणि 7व्या दिवशी they walked 7 times 7 वेळेला ते फिरले and they shouted आणि मग ओरडले, and they praised God. देवाची स्तुती जोरात ओरडले, And the ground shook, आणि जमीन हादरली, the dust rose, आणि सगळीकडनं धूळ उडायला लागली. heaven leaned forward towards स्वर्ग them. किंचित झुकलं, The wall that stood for years आणि जी भिंत वर्षोनवर्ष अढळ उभी होती, fell in one moment. एका क्षणात ती भिंत कोसळली सैनिकांसकट. And they took over the land. आणि मग योशुआनी आणि त्याच्या लोकांनी त्या शहराचा ताबा घेतला, ज्याचं नाव यरीहो. What is God showing us? देव आपल्याला काय दाखवतोय? A year's problem can fall in a moment of obedience. वर्षोनवर्षीच्या समस्या जर आपण एक आज्ञा पालन केलं, क्षणार्धात निघून जाते. Praise God. वर्षोनवर्षीचे प्रॉब्लेम तू एक आज्ञा पालन कर, असे झटक्यात निघून जातील, पण आज्ञा पालन They कर took बाबा. over the city. त्यांनी नगर हातात घेतलं, And Jericho was not just a wall now. आणि यरीहो आता त्यांच्यासाठी भिंत राहिली नाही. It was a symbol of everything that blocks your blessings. यरीहो त्यांच्यासाठी एक असं दर्शकात्मक चिन्ह झालं की असं काहीतरी की ज्यातनं तुझे आशीर्वाद तुंबले जात होते, पण देवाने ते तोडलं आणि विजय दिला. Praise God. Amen. And God is saying, देव म्हणतोय, this new year, हे नवीन वर्ष, that wall that you have been staring on in the year 2025, 2025 मध्ये ज्या भिंतीकडे तू असं एक टक बघत आलास की कितना बड़ा प्रॉब्लेम है, ये कितना बड़ा प्रॉब्लेम है, it will fall. ते पडणार आहे, It will fall. ते पडणार आहे बेटा. याद रखना, ये सभा आज की याद रखो, मेरे बोल आज के याद रखो. That problem that looks so big जी समस्या तुम्हाला एवढी मोठी वाटली, will break now. ती तुटणार आहे या वर्षी. That closed door will open now. ते बंद झालेलं दार आता उघडणार आहे. What stopped you last year गेल्या वर्षी जे सगळं तुला थांबवत होतं, won't stop you this year. या वर्षी ते सगळं तुला थांबवणार नाही. यू आर गोइंग टू बिकम अनस्टॉपेबल. नो मोर, कोणी थांबवू नाही शकत. Maybe January 1st started with a wall, आणि कदाचित जानेवारीची 1 तारीख तुमची भिंतीने सुरू झाली असेल, but it will end with a victory. पण विजयाने संपेल. वर्ष मात्र विजयात संपेल. Your Jericho will become your testimony. आणि तुझी यरीहो किंवा तुझं यरीहो शहर तुझी साक्ष बने. Because कारण God doesn't need weapons to bless you. देवाला शस्त्र लागत नाही तुला आशीर्वाद द्यायला. He needs your faith. देवाला तुझा विश्वास लागतो. He needs your obedience. देवाला तुझा आज्ञा पालन लागतं. He needs your prayer. देवाला तुझ्या प्रार्थना लागतात. He needs your trust. देवाला तुझा विश्वास लागतो. And when you walk with God, आणि जेव्हा तू देवासोबत चालायला लागतो, then He walks ahead of you मग देव तुझ्या पुढे जातो आणि हे सगळं तयार and He करतो. enters into the new blessings for आणि you. नवीन आशीर्वादांमध्ये पहिलं देव जातो आणि मग तुला घेतो. When God walks, देव जेव्हा चालतो, blessings follow Him. आशीर्वाद देवामागे येतात. And so when you follow God, तू जर देवामागे चालला, blessings will be yours. आशीर्वाद तुझे होतील. का आशीर्वाद देवाच्या मागे चालतात, तर ज्या देवाच्या मागे आशीर्वाद चालतात त्या देवाच्या मागे तू चालला, ऑफकोर्स आशीर्वाद तुझेच आहेत. Praise God. त्यात काही गणित नाहीये, त्यात काही शास्त्र नाहीये. Just like Jericho wall, यरीहो भिंतीप्रमाणे the biggest obstacle of your life may become the biggest miracle of your life this तुझ्या year. आयुष्यातली सगळ्यात मोठी अडचण कदाचित तुझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी साक्ष होणार आहे. Say, you are not just entering a new year. तू नवीन वर्षामध्ये फक्त प्रवेश करतोय, 20-25 घ्या, अभी 26 में असं नव्हे. You are entering your Jericho victory. तू तुझ्या यरीहोच्या विजयात प्रवेश करतोय.
आमेन. If God can pull down the walls, He can pull down your अरे problems. देव भिंत खाली पाडतो, तुझ्या समस्या खाली पाडायला किती वेळ लागणार आहे? Your obedience will create your breakthrough. तुझं आज्ञापालन नवीन कोरी सुरुवात करून देईल, पण आज्ञेत राहा. Your shout will cause your walls to collapse. तुम्ही जर जोर जोरात स्तुती केली ना, तर तुमच्या भिंती पडायला कारण मिळणार आणि भिंती पडणार. This kind of shout. अशा पद्धतीचा आरडाओरडा But better पाहिजे. than this. याच्यापेक्षा चांगला जोरात मोठा पाहिजे. हालेलुया. Praise आमेन. God. म्हणजे जोरात Praise God. देवाला धन्यवाद म्हणा, धन्यवाद. बसू दे घसा, काय नाही होत. Your new year should not start with fear. तुझं नवीन वर्षाचं घाबरून घाबरून करू क्या नको क्या करू क्या अरे घाबरू नको कर. Your new year should not start with silence. तुझं नवीन वर्षाचं शांत गपगुमान अभि मैं क्या करू, नाही 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 असं नाही सुरू It करायचं. should start with faith. एकदम विश्वासाने It सुरू should करायचं. start with a shout. आणि जोरात स्तुती ओरडून It should सुरू shout करायचं. with joy. आनंदाने सुरू It should करायचं shout with hope. आणि आशेनं सुरू करायचं. देव आहे आपल्या सोबत. देव कोई किराणा वाला, कोई बनिया नहीं है, ये प्रभु है. Because God is saying कारण देव बोललाय in Isaiah 43 verse 19, यशा 43:19 look, I am doing something new. पहा मी काहीतरी नवीन करतोय It is already happening. आणि ऑलरेडी ते व्हायला लागलंय. Can't you see it? दिसत नाही? I will make a road in the wilderness. मी रानात रस्ता तयार करणार I आहे will make rivers in the desert. आणि मी वाळवंटात नद्या काढणार आहे. कोण करू शकतंय मला सांगा? माणसं किती टेकी असली तरी असल्या गोष्टी करू शकतात Say, का? read the Bible. It is given in the Bible. मी काय म्हणतो, बायबल वाचा. हे सगळं बायबल मध्ये लिहिलेलं आहे. Bible says in Exodus 14 verse 14, निर्गम 14:14 बायबल म्हणतं, the Lord will fight for you परमेश्वर तुझ्यासाठी लढेल, and you only need to stay calm. तू फक्त शांत उभा राहा. Say, लिहिलंय. the Lord will fight for you. देव तुझ्यासाठी लढेल, You be calm. तू शांत उभा राहा. The world says, जग म्हणतं you fight तू भांड, and we will stay calm. आम्ही शांत राहतो, तू भांड. जग म्हणतं Say, असं उस्कवून टाकतात. जग उस्कवून टाकतं, लोकांना पारा चढवून टाकतात की तू भांड. Bible says in Psalm 37 verse 5, स्तोत्र 37:5 मध्ये बायबल म्हणतं, give your life to the Lord, तुझं जीवन प्रभूला दे, trust Him, त्याच्यावर विश्वास ठेव, and He will take care of you. तो तुला सांभाळेल. देव सांभाळेल तुला. Say, you know, everything started in the beginning सगळ्याची सुरुवातीलाच झाली. when God made our first parents. सुरुवातीला म्हणजे जेव्हा देवाने आपले प्रथम पालक या जगातला पहिला पुरुष आणि पहिली स्त्री निर्माण केली, Every year was beautiful. तेव्हा प्रत्येक वर्ष सुंदर होतं. No fear of sickness, भीती नव्हती आजारांची, no tears. अश्रू नव्हते. God walked with them. देव त्यांच्या सोबत चालत होता. Life was peaceful. जीवन शांतिमय होतं. But the moment they sinned, पण ज्या क्षणाला त्यांनी पाप केलं, everything changed. सगळं बदललं. The garden became a struggle. बाग संघर्ष झाला, Joy became sorrow. आनंद दुःख झाला, Peace became fear. शांती भीतीत बदलली. Every year became a reminder of what they lost. आणि दरवर्षी त्यांना ही आठवण होत राहिली मग की आपलं किती मोठं नुकसान झालं ना. For the first time मग पहिल्यांदा in the history of man, मानव जातीच्या इतिहासात पहिल्यांदा a new year felt heavy. एक नवीन वर्ष त्यांना असं जड जड वाटायला लागलं. Not with celebration, आनंदोत्सव नवीन वर्षात झाला नाही, but shame, पण लज्जा, अपमान regret, आणि पस्तावा pain. आणि वेदना. Sin had entered in the world पाप या जगामध्ये प्रवेश करून आलं ना, because they listened to the devil. कारण की या आपल्या प्रथम पालकांनी सैतानाचं ऐकलं तर पाप या जगात प्रवेश करून आलं. Death had entered the world. मृत्यू या जगात आला. Human life became broken. मानवी जीवन तुटल्या फुटल्यासारखं झालं. But God refused to leave us in the broken year. पण देवाने आपल्याला तुटलेल्या वर्षांमध्ये राहायला नाकारलं. So He sent Jesus Christ. म्हणून मग देवाने येशू ख्रिस्तांना पाठवलं. We celebrate 25th आपण as the birth of Jesus Christ. आपण 25 डिसेंबरला येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव साजरा केलाय. That is God sending Him. देवाने येशूंना आपल्यासाठी पाठवलं. He came as the second Adam. येशू दुसरा आदाम बनून आले. He came as the restorer. येशू पुनर्वसित करणारे आले. Jesus came as the redeemer. येशू उद्धारकर्ता बनून आले. Jesus came as the savior. येशू तारणारा तो जन्मला आहे बनून आले. Jesus came as the prince of peace. येशू शांतीचा राजकुमार बनून आले. The mighty God. महान देव, The everlasting Father. सनातन पिता. When Jesus came, येशू जेव्हा आले, He didn't just change a day. येशूंनी एक दिवस बदलला असं नाही, He changed the destiny of man. माणसाच्या आयुष्याची दिशा बदलली. He said, I will change their destiny forever. माणसाच्या आयुष्याची दिशा मी कायमची बदलीन म्हणाले. Praise God. आमेन. His
birth brought hope. येशूंच्या जन्माने आशा आली. His cross broke the curse. येशूंच्या वधस्तंभाने शाप मोडला. Because कारण he died for our sins on the आपल्या cross. पापांसाठी येशू वधस्तंभावर मेले. See? And his resurrection brought a new beginning. आणि येशूंच्या पुनरुत्थानाने नवीन प्रारंभ आणला. Now each one of you can hope for a resurrection. आता तुमच्यातला प्रत्येक जण पुनरुत्थानाची आशा ठेवू शकतो. That if I die also I will rise की again. मी मेलो तरी मी परत जिवंत होऊन And I will be with God. आणि मी देवासोबत राहणार. Because Jesus died and rose. कारण येशू मेले आणि परत जिवंत झाले, ज्याला पुनरुत्थान म्हणतात. That means I will also die and I will also rise. याचा अर्थ मी मरणार आहे आणि मी परत स्वर्गात जाणार आहे. Praise God. वर राहणार आहे कायमचा. Adam gave us years of fear. आदामाने आपल्याला वर्षोनवर्षाची भीती दिली. Jesus gave us a future filled with grace. येशूने आपल्याला कृपेने भरलेलं भवितव्य दिलं. Adam closed the door to Eden garden. आदामाने दार बंद केलं एदेनेच्या बागेला. Jesus opened the door to heaven. येशूंनी स्वर्गाचंच दार उघडलं आपल्यासाठी. काय बाकी राहिलं? मोक्ष ज्याला म्हणतात, तो मोक्ष येशूंनी आपल्याला दिलाय. Praise God. मेल्यानंतर स्वर्गवास इज कॉल्ड मोक्ष. Because of Jesus, येशूंमुळे you don't just enter a new year. आपण फक्त नववर्षात प्रवेश करतो एवढंच नाही. The new year enters you. नववर्ष तुझ्यात येतं आणि तू नववर्षात जातो. ही धडक आहे. नवीन वर्ष तुझ्यात आलं आणि तू नवीन वर्षात आला. Praise God. आमेन. Every time Jesus touches your life, ज्या दरवेळेला येशू तुझ्या जीवनाला स्पर्श करतात, something new begins. काहीतरी नवीन सुरू होतं. Say, आमेन. Adam broke the year. आदामाने वर्ष तोडलं, Jesus rebuilt it for us. येशूंनी आपल्यासाठी ते परत बांधलं. So through Jesus, तर येशूंच्या द्वारे every year can start afresh. प्रत्येक वर्ष bring चांगलं her. सुरू. होल्डर Bring her here. होल्डर अँड नाईसली ब्रिंग हर. Bring her here. In the name of Jesus. हा, In the name of Jesus. येशूंच्या नावात. See how the demon सैतान, is manifesting in her. दुरात्मा तिच्यातनं कसा प्रगट होतोय बघा. बघा, Carry her and bring her here. तिला उचलून स्टेजवर आणा. Say, the cross ended your old year. वधस्तंभाने तुमचं जुनं वर्ष संपवलं. The resurrection began your new year. पुनरुत्थान तुझं नवीन वर्ष झालं. गेट हर ऑन द स्टेज प्लीज. तिला इथे स्टेजवर आणा प्लीज. Jesus gives you a new beginning. येशू तुम्हाला नवीन सुरुवात देत आहेत. No matter what your past is. मग तुझा भूतकाळ काही असू दे, काही फरक पडत नाही. If God brought you in the new year, जर देवाने तुला नवीन वर्षात आणलंय, He will bless you through the new year. नवीन वर्षात द्वारे देव तुला आशीर्वाद देईल. You didn't enter this year alone. या नवीन वर्षात तू एकट्याने प्रवेश केलेला नाही. God walked with you. देव तुझ्या सोबत चाललंय. Your survival is proof that your story is not तू over. जिवंत राहिला, तू टिकून राहिला, हा पुरावा आहे की तुझी कथा संपलेली नाहीये. Praise God. हालेलुया. Bring her here. आणा. How the devil is working in her. सैतान कसं काम करतो बघा. सत्याने devil. उघड्या डोळ्यांनी बघा. I command you in the name of Jesus. Leave. In the name of Jesus. Thank you, Lord. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. धन्यवाद Thank you, येशू. Jesus. Thank you. धन्यवाद Thank you, येशू. Jesus. Your word is gone and she's free in Jesus' name. शब्द गेलाय, ती आझाद आहे. Hold your peace and come out of her and never enter her in Jesus' name. Go. आमेन. Take her. She'll be all right. न्या तिला. लेट वन ऑफ द पास्टर मिनिस्टर. Praise the Lord. देवाला धन्यवाद. See how the devil was taking her out of this meeting. तुम्ही पाहिलं भरल्या सभेत, पाहिजे व्हिडिओ बघा घरी जाऊन. ती तिथून उठून अशी पळून जायला लागली. Because the devil does not want you to sit here. शी वॉज रनिंग अवे. कारण सैतानाची इच्छाच नाही की तुम्ही इथे बसावं. The devil wants to ruin you. सैतानाला तुमचा नाश करायचा आहे. He doesn't want you to hear the word of God. सैतानाची इच्छा नाही की तुम्ही लोकांनी वचन ऐकावं. Are you getting me, people? कळतंय? माझं कळतंय? कधी चुकवू नका हे वचन. प्रभूचा आवाज अजून सुरू आहे. What tried to stop you last year? गेल्या वर्षी ज्या कुठल्या गोष्टींनी तुला बंद करायचा प्रयत्न केला, It won't dare stop you this year. त्या गोष्टींमध्ये काय हिंमत आहे की या वर्षी तुला बंद करेल. God will plan your victory. देव तुझा विजय आयोजित करेल. Let the devil plan your destruction. सैतानाला करू दे योजना तुझ्या नाशाची की मी यांचा नायनाट लावीन. God will plan your victory. देव तुझ्या विजयाची योजना करेल.
One step of obedience एक आज्ञा पालनाचं पाऊल can break a year of disobedience. वर्षोनवर्षीच्या आज्ञाभंगाला लावून टाकेल मागे. आणि मग ज्याला देव तारी त्याला कोणी नाही मारी. ना See. घर का ना बाहर का उसको कोई नहीं मार सकता. कारण ज्याला देव तारी त्याला कोणी नाही मारी. See, you walk quietly into this new year, तुम्ही शांतपणे या नवीन वर्षात प्रवेश केला. but your miracle will be loud. तुमचा चमत्कार जोरात आरडाओरडा करेल. And those who didn't have testimony last year, आणि ज्यांच्या जीवनात गेल्या वर्षी साक्ष झाली नाही, listen to me. ऐका, Those who didn't have a testimony last year ज्यांच्या जीवनात गेल्या वर्षी साक्ष झाली नाही, will have a testimony this year. त्यांच्या जीवनात या वर्षी साक्ष होईल. You will come and share the तुम्ही testimony. स्वतः याल आणि साक्ष सांगाल. Bible says in John 5, योहान 5 बायबल म्हणतं, it was the start of a new season in Jerusalem. यरुशलेममध्ये नवीन ऋतूचा आरंभ झाला. People were getting ready for the feast. लोक तयार होत होते सणासाठी. The crowds were gathering in the city. लोकांची गर्दी नगरात वाढायला लागली. But at the pool of Bethsaida, पण बेत्सेदा नावाचं एक तळ होतं. nothing was buzzing. त्या तळ्यापाशी काही आवाज गोंगाट नाही. Everything felt stuck. एकदम सगळं अडकल्यासारखं वातावरण. All sick people lay around that pool. सगळे आजारी लोक त्या तळ्यापाशी. And there lay a man 38 years. 38 वर्ष आजारी माणूस तिथे A sick तळ्यापाशी man. पडलेला. 38 वर्षाचा आजारी माणूस त्या तळ्यापाशी पडलेला. The same condition. तीच अवस्था, बदल नाही. That means he had been sick 38 years. याचा अर्थ 38 वर्ष तो बाबा तिथे आजारी पडलाय. He saw years come and go. त्यांनी वर्ष येताना पाहिलं, जाताना पाहिलं. He saw 38 years of people walking up and down. 38 वर्ष त्याने त्या अवस्थेत लोकांना येताना पाहिलं, लोकांना जाताना पाहिलं. He saw 38 years people were celebrating the festival. 38 वर्ष त्याने लोकांना सण साजरा करताना पाहिलं. But he stuck there. पण 38 वर्ष तो बाबा तिथेच अडकला. 38 years of disappointment. 38 वर्षाची नाराजी. 38 years of maybe next year. 38 वर्ष असं म्हणण्यात की कदाचित पुढच्या वर्षी होईल, कदाचित पुढच्या वर्षी होईल. 38 years of hoping for a change. 38 वर्ष आशा ठेवून की काहीतरी माझं भलं होईल. But without Jesus, पण येशू शिवाय no change is permanent. कोणाचं भलं कधी होत नाही आणि झालं तरी ते कायम राहत नाही. कायम भलं व्हायला येशू लागतात. And some of you know that feeling. आणि तुमच्यातल्या अनेक लोकांना ती भावना माहितीये की You- मेरा भला हो नाही ना. You stepped into the new year, तुमच्यातल्या काही लोकांना ती भावना माहितीये, तुम्ही नवीन वर्षात पदार्पण केलंय, but yet you are fighting the same old battle. तरी त्या जुन्या युद्धांना तुम्ही तोंड देताय. Same sickness, तोच आजार same stress, आणि तेच दडपण same financial pressure, आणि तेच सगळी आर्थिक मंदी आणि पैसा नाही, same tears. तेच अश्रू. But hear me this evening. आज संध्याकाळी कान उघडून डोळे लावून माझा ऐका. Nothing changes a year like Jesus walking into it. येशू जर वर्षात आले ना आपल्या, तर त्यासारखं वर्ष कोणी बदलत नाही. Praise God. येशूंचा प्रवेश त्या वर्षात पाहिजे. And on that day, त्या दिवशी Jesus didn't walk into a palace. येशू काय महालात चालत आले नाही. He didn't walk in a palace. येशू महालात चालत आल्यासारखे आलेले नाही. He didn't walk in a party. येशू काय कुठल्या पार्टीत आल्यासारखे चालत आलेले नाही. He didn't walk into the temple. येशू काय मंदिरात आलेले नाहीयेत. He walked into a place where the broken were. येशू एका अशा जागी आले जिथे तुटलेली माणसं आहेत, तुटलेली. And so today Jesus has walked in here आज येशू इथे चालत आले because there are many broken people here. का अनेक तुटलेली माणसं या जागेत आहेत. Many forgotten people are here tonight. अनेक विसरलेली माणसं आज या जागेत आहेत, ज्यांना सगळे विसरलेत. Many broken hearts are here. अनेक तुटलेली हृदय आज या जागेत आहेत. But the hopeless people have gathered. निराशमय लोक जिथे गोळा झाली आहेत. He walked in such a place. अशा जागेत येशूंनी प्रवेश केला. That man didn't call for Jesus. त्या बाबाने येशूंना हाक नव्हती मारली. He didn't pray aloud for Jesus. त्या बाबाने काही जोरात प्रार्थना करून सांगितलं नव्हतं की येशू सर थोडं मलाही बघा. He didn't even know who Jesus was. त्या बाबाला माहिती नाही येशू कोण आहेत. But Jesus knew him. पण येशूंना माहिती होतं बाबा कोण आहे. You may have come here just like that. तू असाच आला असशील इथे, गर्दी जाती मैं भी आया, ये देख रहे मैं भी देखने आया. But Jesus knows you. येशू तुला He ओळखतात. knows your pain. येशू तुझ्या वेदना He knows ओळखतात. your sorrow. येशू तुझं दुःख. He guided you in this place. That girl is set free there. Come here. Bring her Bring here. her. आजा, ऊपर आजा. See this girl. आता बघा, How she is today. बघा. अभी इकडे. देख. आजा, पास्टर के पास आ जाओ. She has come from Bihar. From today. Bihar. Bihar से आए आप. First time. First time.
पहिल्यांदा ही मुलगी आज बिहारहून इथे आली. बिहार. क्या हुआ था आपको? मालूम नहीं. कुछ भी मालूम नहीं. आप यहाँ से भाग रहे थे. हाँ. आपको मालूम है? मालूम है बेटा, आप भाग के जा रहे थे उठकर. नहीं मालूम है. She doesn't know it. तिला नाही माहिती. She was running from here, but you know it. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही पाहिलं ना, She was running, isn't it? धावत होती, पाहिलं ना. आप यहाँ से भाग रहे थे. नाही मालूम. मुझे मालूम, तुझे हमको मालूम मालूम नहीं है बेटा. तुझे बेटा. नहीं मालूम है. हाँ. क्योंकि शैतान तुझे भगा रहा था यहाँ हाँ. से. अब कैसा लग रहा है तुझे? छह. अच्छा लग रहा है ना? धन्यवाद. ये जीसस को कभी नहीं छोड़ना है. हाँ? बैठ जा. This is the work of Jesus. हे येशूंचं काम आहे. बिहारहून आज ही मुलगी पहिल्यांदा आली ना. माझ्या नात्यात ना गोत्यात मी तिला ओळखत नाही, पण येशूंच्या नात्यात. See, Jesus knows her. येशू ओळखतात ती She कोण आहे. doesn't know Jesus. ती येशूंना ओळखत नाही. Jesus knows her. येशू तिला ओळखतात. तळ्यापासच्या बाबांना येशू माहित नव्हता. Yes. येशूंना बाबा माहिती होता. हे तेच आहे. येशूंना ही मुलगी माहिती होती. She doesn't know Jesus. तिला माहित नाहीये क्या है, मैं किधर आई, ये जीसस कोण आहे. But Jesus knew her. येशू तिला ओळखतात. And Jesus wanted to deliver आणि her. येशूंना तिला सुटका द्यायची होती. Who will take care of her? कोण तिला सांभाळेल मला Who will सांगा? deliver her? कोण तिला सुटका देईल. Jesus did. येशूंनी दिली. Jesus loves her. येशूंचं तिच्यावर प्रेम आहे. बिहार जवळ नाहीये, बिहार बहुत लंबा है बेटा. And Jesus looked at this man. आणि येशूंनी या बाबाकडे पाहिलं. And Jesus said, येशू बोलले, do you want to get well? बाबा बरं व्हायचं का. This man didn't even know who Jesus was. बाबांना माहिती पण नाही हा येशू कोण आहे. He said, see, तो I have म्हणाला, nobody to put me in this water. बाबा दुखडं उसका रोना रोने लगा. बाबा म्हणाला काय करायचं, मला पाण्यात नेणारं कोणी नाही. Because we have heard that an angel comes in the water and stirs up the water, Ka- and whoever goes in the water is healed. का आम्ही ऐकून आहे की जो कोणी आजारी माणूस या तळ्याचं पाणी जेव्हा केव्हा हलतं, त्या हललेल्या पाण्यात पहिलं जातो तो बरा होतो म्हणे. See, can you like to hear such a hearing on New Year? नवीन वर्षाला तुम्हाला असं दुखडं कोणाचं ऐकायला आवडेल का. I have no support. की मला कोणाचा I आधार have no नाही, strength. मला कोणाची काही I have शक्ती no नाही, chance. मला काही संधीच नाही. Everybody has हा? moved ahead. सगळे पुढे गेले, मी मागेच I'm राहिलो. still here. मी येतच आहे अजून, माझं काय खरं नाही. सगळे पुढे गेले, माझं कोणी नाही, मला काय नाही. But Jesus wasn't asking for excuses. पण येशूंनी त्याला कारण विचारलीच नाही की He wasn't बाबा. asking for history. येशू त्याला इतिहास विचारतच नव्हते की बाबा तुझा इतिहास सांग. He wasn't asking for his ability. येशू त्याला विचारतच नव्हते की तुला जमतंय का नाही जमतंय. He was asking for his desire. येशूंनी इच्छा विचारली, बरं व्हायचंय का. Because Jesus was about to crown that man's year with goodness. कारण येशू त्या बाबाच्या वर्षाला चांगुलपणाचा मुकुट आता घालणारच होते. मग पहिला प्रश्न येशूंनी आणि शेवटचा त्याला हाच विचारला, बाबा बरं व्हायचंय का. तर बाबा रोतडी बाबा रोना रोने लगा. If he had known Jesus as the Savior, he would have straight away said, yes, I want to be healed. त्या बाबाला जर येशू तारणारा म्हणून माहित असता तर बाबा लगेच म्हटला असता, हा हा मला बरं व्हायचंय, मला बरं But he करून टाक. didn't know Jesus. बाबाला येशू माहितीच नाही ना. But Jesus came seeking for पण him. येशू बाबाला शोधत आले. Like this girl who जसे येशू came या here मुलीला now. शोधत आले, ही मुलगी बसली आहे तिथे गर्दीत, येशू तिला शोधत आले, तसं आहे. Then Jesus said, मग येशू म्हणाले, get up, उठ, pick up your mat तुझी गोधडी गुंडाळ. and start walking. बाबा चालायला लागा. बाबा गोधडी गुंडाळ, चला उठा चालायला लागा. No countdown, no big ceremony, काय 10 9 8 7 3 2 1 वगैरे काही नाही. no fireworks. काही फटाकडे नाही, काही नाही. Just one word from Jesus. एक शब्द येशूंकडचा. And 38 years of pain became a testimony. आणि 38 वर्षाची वेदना साक्षीत बदलली. बाबा बरा झाला. As she gave the testimony. जसं या मुलीनी स्वतः साक्ष दिली आता, In the same way, तसंच he gave the testimony. त्याने साक्ष दिली त्या बाबाने. Immediately the man stood up. लगेच तो बाबा उभा राहिला. Strength rushed into his legs. शक्ती त्याच्या पायांमध्ये गेली. The legs that were dead जे पाय मेलेले होते for decades कितीतरी वर्ष became well. ते चांगले झाले. Hope rushed into his heart. आशा त्याच्या हृदयात आली. That heart which was empty for years. जे हृदय वर्षोनवर्ष रिकामं होतं, His same old year became a brand new year. त्याचं तेच जुनं वर्ष नवीन कोरं झालं. In one moment. एका क्षणात. People of Savio. God, listen. हँडल. देवाच्या लोकांनो ऐका.
Just like that man, त्या माणसाप्रमाणे you may have dragged pain into this new year. तुम्ही या वर्षामध्ये कदाचित वेदनेत आला असाल. You may have carried the same problem into January. त्या समस्या तुम्ही जानेवारी महिन्यात घेऊन आलेले You असाल may feel like, Lord, it's been years. आणि तुम्हाला असं वाटत असेल प्रभू वर्षोनवर्ष निघून गेली असं कसं. But the moment Jesus steps in, ज्या क्षणाला येशू आत येतात your year changes. तुझं वर्ष बदलतं. Your year changes. तुझं वर्ष बदलतं. Your strength changes. तुझी ताकद बदलते. Your story changes. कथा बदलते. That man didn't walk into a new year. तो माणूस नवीन वर्षात चालून नाही आला. The new year walked into him. नवीन वर्ष बाबात चालत आलं. समजतायत माझे शब्द. तो माणूस नवीन वर्षात चालत नाही आला. नवीन वर्ष त्या बाबात चालत आलंय. And that's what Jesus is doing for you right now. येशू तुमच्या सगळ्यांच्या जीवनात या नवीन वर्षाच्या पहिल्या शनिवारी हेच करतायत. New strength, नवीन ताकद, new joy, नवीन आनंद, new breakthrough, नवीन सुरुवात, new healing, नवीन आरोग्य, new testimony. नवीन साक्ष. Because when Jesus crowns the year with his goodness, कारण येशू जेव्हा आपलं वर्ष त्याच्या चांगुलपणाने मुकुट मंडित करतात, blessing starts following you. आशीर्वाद आपल्या मागे मागे यायला लागतात. Praise God. हालेलुया. आमेन. That is why म्हणून this is the best year for you. हे तुमच्यासाठी सगळ्यात उत्तम वर्ष आहे. सगळ्यात उत्तम वर्ष तुमचं हेच आहे. This is the year हेच वर्ष आहे. you walk into what once scared you. एकेकाळी ज्या कशाला तुम्ही घाबरायचा त्या सगळ्याला तुम्ही धाडसाने आता आत आलाय. This year you will smile more. यावर्षी तुम्ही जास्त हसणार आहात. This year you will have strength. यावर्षी तुम्हाला ताकद You मिळणार will आहे. have authority. यावर्षी तुम्हाला अधिकार मिळणार आहे. The cross cancelled your old year. वधस्तंभाने तुझं जुनं वर्ष रद्द केलंय. Resurrection has launched your new year. पुनरुत्थानाने तुझं नवीन वर्ष लॉन्च केलंय, सुरू केलंय. Every new day is God whispering, रोजचा नवीन दिवस देव बोलतोय, my son, माझ्या मुला this is not all that I'm going to give you. मी तुला एवढंच नाही देणार. I have more for you. माझ्याकडे तुझ्यासाठी अजून खूप आहे. I have more for you. माझ्याकडे तुझ्यासाठी अजून खूप आहे. Come to me माझ्याकडे and I will add more to you. मी तुला अजून देईन. तू माझ्याकडे ये. Your future will be louder than your past. तुझं भविष्य तुझ्या भूतकाळापेक्षा जोरात बोलेल. This year, यावर्षी blessings will follow the footsteps of God in your life. आशीर्वाद देवाची जी पावलं तुझ्या आयुष्यात असतील त्या मागे आशीर्वाद येतील. Last year you walked through fire. गेल्या वर्षी तू आगीतनं चालला, Now walk in the favor. आता अनुग्रहात चालशील. You didn't just survive. तू केवळ कसा बसा टिकलेला नाहीस, You outlived the enemy's plan. तू शत्रूच्या योजनांवर विजय देऊन विजय घेऊन आलायस. तू जेमतेम आलेला नाहीयेस, शत्रूच्या योजनांवर विजय घेऊन तू आलायस. Heaven is already preparing a miracle for you. स्वर्ग ऑलरेडी तुझ्यासाठी चमत्कार तयार करत A आहे. miracle that you have not seen. चमत्कार जो अजून तू पाहिला नाही. God didn't bring you here to leave you. देवाने तुला इथं तुला सोडायला आणलेलं नाही. No, but to make you. तुला घडवायला आणलंय, तुला बनवायला आणलंय. देवाने इथपर्यंत तुला सोडायला नाही आणलं बेटा, तुला बनवायला घडवायला आणलंय. One lady wrote to me. एका बहिणीने मला लिहिलं, She said, म्हणाली I stepped into the new year मी नवीन वर्षात पाऊल टाकलं with a battle in my body. माझ्या शरीरामध्ये अनेक युद्ध घेऊन. She had ulcers which were very painful, फार सारे अल्सर तिला झाले होते, वेदनामय, burning, जळतय जळतय जळतय, exhausting ulcers. थकल्यासारखी झाली त्या अल्सर मध्ये. Everyone else was planning parties, आणि सगळे बाकीचे लोक योजना करत होते, नवीन वर्ष आलं आपण पार्टी करूया. but she was planning how to survive the night. तिनं योजना केली होती. तिचं काय चाललं होतं की आता कसा बसा रात्रभर निभाव लागला तर बस. Her friends called her तिच्या मैत्रिणींनी तिला बोलवलं. and said, come on, मित्रमैत्रिणी म्हणाले की चल ना, it's a new year eve. नवीन वर्षाची रात्र आहे, चल ना, Let's dance. 31st नाइट है, चल ना, नाचेंगे, खाएंगे, Let's पिएंगे, party. पार्टी करेंगे. And she wanted to go. आणि तिला जायची इच्छा होती. Her heart was ready for music. तिचं हृदय तयार होतं की थोडं म्युझिक वाजे, संगीत Her heart वाजे. was ready for dance. तिचं हृदय नाचायलाही तयार होतं. But her body whispered, पण शरीर बोललं, you can't even eat properly. तुला नीट जेवता येत नाही, You can't even stand properly. तुला नीट उभं राहता येत नाही, How can you celebrate? काय तू आनंदोत्सव करणार आहे. Still her friends insisted. तरी तिच्या मित्रांनी मैत्रिणींनी तिला जोर दिला, They said, girl, forget the church. दबाव टाकला. अरे चर्च सोड रे, काय ते 31st नाईटला कोणी चर्चला जातं का. Go next week.
पुढच्या आठवड्यात जा चर्चला. Today we party. 31च्या रात्री कोणी चर्चला जात असतं का? 31च्या रात्री पार्टी करायची असते. But something in her spirit, पण तिच्या आत्म्यात काहीतरी झालं quiet and gentle, firm, said, आणि एक शांत आवाज तिच्या आत्म्यात बोलला, this is not the night for party. 31ची रात्र पार्टीची रात्र नाही. This is the night for healing. 31 डिसेंबरची रात्र आरोग्याची रात्र आहे. एक आवाज तिला बोलला. And so she remembered a good friend's invitation to the New Year service. आणि तिला आठवलं एक कोणी तिची चांगली मैत्रीण का मित्र होता आणि त्याने तिला सांगितलेलं की 31 डिसेंबरला चर्चमध्ये अशी अशी उपासना आहे, सभा आहे, तू ये. And so she said to her friends, तर ती आपल्या मित्रांना म्हणाली, मैत्रिणींना म्हणाली, listen, ऐका, today is the best day for me. आजचा दिवस माझ्यासाठी फार चांगला आहे. Let me get healed first. मला पहिलं आरोग्यवान होऊ दे. Then 100% I promise I will come with you for a dance. 100% मी तुम्हाला वचन देते, मी नाचायला तुमच्या बरोबर येईल. I will even host the party. मी पार्टी देईन, मी स्वतः. I will host the drinks for you. मी तुमच्यासाठी नाच गाण्याची खायची प्यायची पार्टी मी स्वतः देईन. Her friends rolled their eyes and said, तर मित्रमंडळी अशी डोळे वटारून तिला म्हणाली, you are missing the party of the year. बघा 31 डिसेंबरची रात्र आहे आणि ही एवढी स्पेशल पार्टी असते आपली, तू चुकवतीये. But she smiled and said, ती हसून म्हणाली, I'm going to meet the one who gave me the more years. ज्याने मला अजून वर्ष दिलेली आहेत त्याला भेटायला चालली आहे मी. I'm going to meet him. मी त्याला भेटायला चालली आहे. And so she came for the meeting. आणि ती सभेला आली इथे Weak and very tired, अगदी अशक्त, दमलेली, hurting, अगदी तिला वेदना एवढ्या की बास, but full of expectation. पण अशा अपेक्षेने भरून आली होती. 31च्या रात्री Jesus met her that night. येशू त्या रात्री तिला भेटले हो. 31st night, Jesus met her. 31 डिसेंबरच्या रात्री तिला येशू चर्च मध्ये सभेत भेटले. And during the last prayer, आणि शेवटच्या प्रार्थनेत that pain, ती जी वेदना, that tortured her for months, ते अल्सरने तिला तो झालेला महिन्याचा त्रास suddenly disappeared. अचानक गेला. Her stomach felt light. तिच्या पोटाला हलकं वाटलं. Her body felt strong. शरीर एकदम बलवान झालं. Her whole face lit up. संपूर्ण चेहरा तिचा असा चकाकीत झाला. She began to smile. आणि ती हसायला लागली And then she began to cry. आणि रडायला लागली. Then again laugh. मग परत हसली. Because the ulcer was gone. अल्सर गेले. Jesus crowned a new year with his goodness. येशूंनी तिचं नवीन वर्ष त्याच्या चांगुलपणाने मुकुटमंडित केलं. 31 डिसेंबरची रात्र बेटा. And after the service, आणि सभेनंतर her phone kept buzzing. तिचा फोन वाजतच राहिला. Where are you? कुठेस तू? कुठे? किधर आहे? We are किधर still आहे? waiting for you. आम्ही तुझी वाट बघतो. आजा जल्दी आजा. Party is starting. पार्टी 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 सुरू आहे. Why are you not coming? का नाही आली? का नाही आली? We have saved a seat for you. तुझ्यासाठी आम्ही जागा पण ठेवली, ये. She replied with joy in her voice. तिने आनंदाने त्यांना उत्तर दिलं, I did have a party. मी पार्टी केली. Heaven's party. स्वर्गातली पार्टी केली. माझी पार्टी झाली. And then she added, आणि मग बोलली, I will give you all a celebration, तुम्हाला सर्वांना मी आनंदोत्सव देणार आहे, but no drinks. पण प्यायला, व्यसनाचं प्यायला मी नाही देणार. Only praise party. स्तुतीची पार्टी देईन. माझ्या सोबत स्तुती आराधना करणार असाल, आओ मेरे घर पे पार्टी करेंगे. I did have a real party. मी खरी पार्टी केली आहे. Heaven's party. स्वर्गातली. स्वर्गात स्तुती आराधना चालते. Her friends were shocked. तिच्या मित्र मंडळीला धक्का बसला. How come you sound so energetic? अरे तुझ्यात एवढी शक्ती स्फूर्ती कुठून आली? She simply said, ती म्हणाली, because I met Jesus. मी येशूंना भेटून आले. And he gave me a new year with new healing. येशूंनी मला नवीन वर्ष नवीन आरोग्य देऊन दिलं. Praise God. हालेलुया. काय पार्ट्या करायच्या बेटा? हेवन की पार्टी करो. If the body doesn't support, what Huh? party will you give? तुझं शरीर तुला साथ देईना, तुला बसायला उठायला चालायला होईना, तू काय पार्टी करणार आणि देणार? You walked into this year. तुम्ही या वर्षात प्रवेश You केला. walked into the first Saturday of this new year. या नवीन वर्षाच्या पहिल्या शनिवारी तुम्ही प्रवेश केला. Now walk into God's blessings. आता देवाच्या आशीर्वादांमध्ये चाला. चाला. Expect surprises from heaven. स्वर्गातना आश्चर्यकारक कर्मांची अपेक्षा ठेवा. God is already working behind the scenes. देवबाप ऑलरेडी पडद्या मागे, चित्रा मागे काम करायला लागलेला आहे. New week, नवीन आठवडा, new month, नवीन महिना, new year. नवीन वर्ष, But the same faithful God. पण तोच विश्वासू देव. नवीन वर्ष, नवीन महिना, नवीन आठवडा, तोच विश्वासू देव. Imagine कल्पना करा, you are wearing a shirt with buttons.
तुम्ही शर्ट घातला त्याला बटन आहेत, But if you get the first button wrong, पण जर पहिलं बटन चुकीचं लावलं the rest of the buttons will be wrong too. बाकीची सगळी बटन वर खाली होतात ना, होतात ना. तो पहिला सूर ठीक लगा, फिर तू बेसुरा नहीं होएगा. पहले सुर ठीक ठाक लगाओ. ये सुर लगाता है, पहला सुर ठीक लगाओ. अख्खा गाना सुरीला होता है So you बेटा. can try again and again, परत परत तुम्ही प्रयत्न करा. but as long as the first button is misplaced, पण जर पहिलं बटनच चुकीचं लावलं, the whole shirt looks crooked. सारा शर्ट बर्बाद. क्यों दिख रहा ऊपर नीचे ऊपर नीचे ऊपर नीचे, तेरा कुछ ठीक ही नहीं दिख रहा. But पण if the first button is put in the right hole, पहिलं बटन जर नीट भोकात टाकलं, every button after that falls perfectly in place. प्रत्येक बटन जागेत पडतं ना. In the- काज काज म्हणतात ना त्याला, पहिलं काज बरोबर घाल. In the same way, तसंच this first Saturday is your first button. पहिला शनिवार नवीन वर्षाचं तुझं पहिलं बटन. It's your first button moment. पहिला शनिवार नवीन वर्षाचा पहिल्या बटनाचा योग आहे ब्रदर. If you put God first today, जर देवाला आज पहिलं ठेवलं, the rest of the Saturdays, उरलेले the शनिवार, rest of the weeks, उरलेले आठवडे, the rest of the months उरलेले महिने will fall in place. अगदी बरोबर सुरात जाईल. पहिला सुर बराबर लगा, सुर में लगा, पहिला बटन सही लगा. Let's all stand up. आता उभे राहा. Let us all pray. आता प्रार्थना करू. असं वाटतं हे थांबूच नाही ना, ऐकतच राहावं, ऐकतच राहावं. मला असं वाटतं, मला तुमचं नाही माहित. Your first button is fixed right. तुमचं पहिलं बटन नीट लागलंय, The rest will all fit right. बाकीची सगळी नीट लागतील बघा. Don't worry about anything. कशाचीच काळजी नका करू. God is in this place. प्रभू या जागेत आहे. He will bless you. प्रभू तुम्हाला आशीर्वाद He will देईल. touch you प्रभू तुम्हाला स्पर्श करेल. on this first Saturday of 2026. या 2026च्या पहिल्या शनिवारी Don't lose hope. अजिबात आशा सोडू नका. God is going to do those things that has not been done. देव अशा सगळ्या गोष्टी करणार आहे ज्या अगोदर केल्या नाहीत. He will restore everything that you lost in 2025. जे काही तुमचं 20-25 मध्ये गेलं ते सगळं देव तुम्हाला परत नुकसान भरपाई देईल. Hope in God once again. देवावर परत आशा ठेवा. Hope in Jesus once again. येशूंवर परत आशा ठेवा. New year, new hope. नवीन वर्ष नवीन आशा, New year, new strength. नववर्ष नवीन ताकद, New year, new blessings. नवीन वर्ष नवीन आशीर्वाद, New year, new healing. नवीन वर्ष नवीन आरोग्य, New year, new dreams. नवीन वर्ष नवीन स्वप्न, New year, new visions. नवीन वर्ष नवीन दृष्टांत, New year, new paths. नवीन वर्ष नवीन मार्ग, New year, new breakthroughs. नवीन वर्ष नवीन सुरुवात. Praise God. देवाला धन्यवाद. You are starting with God. तुम्ही देवासोबत सुरू करताय, You will end with God. तुम्ही देवासोबत संपवाल. Praise God. देवाला धन्यवाद. It is not self-confidence, it is God confidence. आत्मविश्वास नको आहे, देव विश्वास पाहिजे. Self-confidence has put us in the pit. आत्मविश्वासाने खड्ड्यात पडलो ना बेटा आपण, But God confidence will pick you up out of the pit. देवावरचा विश्वास तुला खड्ड्यातनं बाहेर काढेल. Praise God. देवाला Are धन्यवाद. you ready? तयार आहात? Then raise one hand towards heaven. एक हात वर करा, One hand placed on the afflicted part of your दुसरा हात being. जिथे कुठे आजार आहे त्या आजारी भागावर ठेवा. And cry out to God. डोळे बंद आणि रडून देवाचा धावा करा. आमेन. God wants to hear a shout. देवाला एक आरडाओरडा ऐकायचा आहे. Your Jericho will fall. तुझी यरियोची भिंत Your पडणार, problems will fall. तुझ्या समस्या पडणार, Your pain will fall. तुझ्या वेदना जाणार, Your sickness will fall. तुझे आजार जाणार, Your demons will fall. तुझे सैतान भूत दुरात्मे जाणार. Are you ready? तयार आहात? And then come on, pray with me. मग चला डोळे बंद आणि माझ्या मागून ही प्रार्थना म्हणा. Say, my God, म्हणा, माझ्या देवा I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे, I have sinned against you. मी तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. प्लीज मला क्षमा कर. Cleanse me. प्लीज मला साफ कर. Wash me. मला दूर कर. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Oh God, माझ्या देवा I'm in a terrible mess. माझी परिस्थिती फार वाईट. I have no peace. मला शांती नाही, I have no joy. मला आनंद नाही. You have to help me, तू मला Lord. मदत केलीच पाहिजे. You have to bring me from my तू मला problems. माझ्या समस्येतनं बाहेर काढलंच You पाहिजे. have to bring me out of my problems. तू मला माझ्या त्रासातनं बाहेर काढलंच You पाहिजे. have to touch my weakness. तू माझ्या अशक्तपणा स्पर्श केलाच You पाहिजे. have to touch my sickness. तू माझ्या आजारांना स्पर्श केलाच पाहिजे. Right now. या वेळेला, Right now. या वेळेला Oh God, माझ्या देवा come. ये, Touch me. मला स्पर्श कर, Touch me. मला स्पर्श कर, Come into my heart. माझ्या हृदयात ये, Change my life. माझं जीवन बदल. I receive you मी तुला स्वीकारत as आहे my Lord and माझा Savior.
प्रभू आणि थारणारा म्हणून In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये Jesus is coming. येशू येत आहेत, Jesus is coming. येशू येत आहेत. Jesus is coming. In the name of Jesus. हालेलुया. Be healed. धन्यवाद देवा. Be healed. धन्यवाद. In Jesus' name. येशूच्या नावात, In Jesus' name. येशूच्या Let नावात the infirmity go in ती Jesus' सर्व name. व्याधी निघून जाऊ दे. Be healed in the name of येशूच्या Jesus. नावात बरं Be वाटू दे. healed in the name of Jesus. येशूच्या नावात आरोग्य वाढ. Every sickness, प्रत्येक I आजार command you आणि रोगराई in the name of मी Jesus. आज्ञा करतो. Leave. येशूच्या नावामध्ये सोड. See, your sickness is going. तुमचे आजार जात Your आहेत, sickness is going. तुमचे आजार जात आहेत. Jesus has come. येशू आलेले आहेत, Jesus is here. येशू इथे आलेले He is आहेत. touching you. येशू तुला स्पर्श He is करतात. touching your येशू bodies. तुझ्या शरीराला स्पर्श He is करतात. healing you now. येशू तुला आता आरोग्य He is देतात. delivering you now. येशू तुला आता सुटका देतात. Every pain सगळ्या वेदना vanish in the name of Jesus. येशूच्या नावात जाऊ दे. Leave in the name of सोड Jesus. येशूच्या नावात. Lord Jesus, प्रभू येशू touch them right now. सर्वांना स्पर्श कर आता. People suffering with headaches, ज्या लोकांना डोके दुखी आहे, vanish in the name of Jesus. येशूच्या नावात ती जाऊ दे. Leave in Jesus' name. सोड येशूच्या नावात. Every headache go in Jesus' डोके name. दुखी येशूच्या नावात जाऊ दे. Body pain, अंगवेदना people suffering with body ज्या pain, लोकांना अंगवेदना आहेत, vanish in the name of Jesus. सोड येशूच्या नावात. Swelling in the body, अंगावर आलेली सूज, people having swelling in the ज्या body, लोकांच्या अंगावर सूज आहे, leave in Jesus' name. सोड येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. Come on, call out to जरा Jesus. सर्वांनी येशूचा धावा करा. Let him touch you right येशूना now. तुम्हाला आता स्पर्श करू दे. He is touching others, he has to touch you. येशू दुसऱ्यांना स्पर्श करतात, तुलाही करणारच. In Jesus' name. येशूच्या In नावात, Jesus' name. येशूच्या नावात. Lumps in the body, अंगावर आलेल्या गाठी vanish in the name of Jesus. येशूच्या नावात जाऊ देत. Be gone in the name of Jesus. येशूच्या नावात जाऊ देत. Stomach pain, पोटातल्या वेदना go in Jesus' name. येशूच्या नावात जाऊ देत. Ulcers, अल्सर, people suffering with त्या ulcers. लोकांना अल्सर झालाय, Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा. Let every ulcers go in Jesus' name. अल्सर येशूच्या नावात जाऊ दे. People suffering with tumor, ज्या लोकांना ट्यूमर आहेत, Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal आणि them. त्यांना आरोग्य दे. Let that tumor vanish in ते Jesus' ट्यूमर name. येशूच्या नावात जाऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद Thank you, येशू. Jesus. धन्यवाद येशू. Skin disease, त्वचा रोग, people suffering with skin ज्या disease, लोकांना त्वचा रोग आहे, go in Jesus' तो name. कातडीचा त्वचेचा आजार येशूच्या नावात जाऊ दे. Live in the name of सोड Jesus. येशूच्या नावात. Live in the name of सोड Jesus. येशूच्या नावात. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Piles problem. मूळ व्याधाचा आजार, There are many suffering with piles अनेक problem. लोकांना मूळ व्याध झालाय. Right now, Jesus is touching you. त्यावेळेला येशू तुला स्पर्श करताय. Piles problem vanish in मूळ Jesus' व्याधाचा name. आजार येशूच्या नावात जाऊ दे. Lord Jesus, heal them. प्रभू येशू त्यांना बरं कर. Come down खाली ये. and touch them येशू त्यांना स्पर्श and कर. heal them येशू त्यांना बरं कर. in Jesus' name. येशूच्या नावात. Heart problem. हृदयाचे आजार, Lord Jesus, touch them. प्रभू येशू त्यांना स्पर्श कर. Let their hearts be healed in त्यांची Jesus' हृदय name. बरी होते येशूच्या नावात. Stone in the kidney, किडनी झालेले खडे vanish in the name of येशूच्या Jesus. नावात निघून जाऊ दे. Be gone in Jesus' name. येशूच्या नावात ते खडे जाऊ दे. Let it be crushed in the name of त्या Jesus. खड्यांचा येशूच्या नावात चुरा होऊ दे. Spondylitis, मानेचा आजार, people suffering with त्या spondylitis, लोकांना मानेचा आजार be आहे. healed in Jesus' येशूच्या name. नावात बरे व्हा. In the name of Jesus. येशूच्या नावात. Arthritis, संधिवात. Lord Jesus, touch प्रभू them येशू त्यांना स्पर्श कर and heal आणि them त्यांना आरोग्य दे. in Jesus' name. येशूच्या नावात. In Jesus' name. येशूच्या नावात. Those who cannot lift up hands, ज्या लोकांना हात वर करता येत नाही, some problems if you are having, लोकांना काहीचा हाताला त्रास आहे, right now I'm praying for you. आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करत Lord आहे. Jesus, touch their प्रभू hands, येशू त्यांच्या हातांना स्पर्श कर. heal their hands, त्यांच्या हातांना आरोग्य दे. heal their shoulders, त्यांच्या खांद्यांना आरोग्य दे. in the name of Jesus. येशूच्या नावात. Those who cannot walk, त्या लोकांना चालता येत नाही, rise up and walk in उठा आणि Jesus' name. चालायला लागा येशूच्या नावात. Problem in the neck, मानेतला आजार be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरं होऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Cancer, कॅन्सर, Lord Jesus, have mercy on them. प्रभू लोकांवर दया कर. Heal them कॅन्सर झालेल्यांना आरोग्य in the दे name of Jesus. येशूच्या नावात. Let those cancerous germs die in ते Jesus' कॅन्सरचे name. जंतू येशूच्या नावात मरू दे. In the name of Jesus. येशूच्या नावात. Tuberculosis, क्षयरोग, Lord, touch them त्यांना स्पर्श कर and प्रभू you heal them आणि तू त्यांना बरं कर in प्रभू Jesus' name. येशूच्या नावात. In Jesus' name. येशूच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Problem in the uterus. गर्भाशयाच्या पिशवीचा आजार, There are a few women and girls here. काही बायका आणि मुली या जागेत आहेत ज्यांना गर्भाशयाच्या पिशवीचा आजार आहे. Yes, you have a problem in your uterus. गर्भाशयाच्या पिशवीचा आजार काही बायकांना आणि मुलींना आहे. Just touch your stomach there. आपल्या ओटीपोटावर हात ठेवा. Lord Jesus, प्रभू येशू, heal them now. आरोग्य दे त्यांना. Touch them now. स्पर्श कर त्यांना. Let their uterus be healed in Jesus' त्यांची name. गर्भाशयाची पिशवी येशूच्या नावात In the name आरोग्यवान of होते. Jesus. येशूच्या नावात. Patches in the body अंगावर आलेले चट्टेपट्टे be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे
येऊ देत. And now you devil आता सैताना who is attacking the जो people, लोकांवर हल्ला करतो, I command you in Jesus' तुला आज्ञा name. करतो मी येशूंच्या नावात, Leave you devil in सोड Jesus' name. सैताना येशूंच्या नावामध्ये. Devil go. सैताना जा, Devil go. सैताना जा, In the name of Jesus. येशूंच्या नावात जा. Devil go in Jesus' सैताना name. येशूंच्या नावात जा. See the devil is going. सैतान निघून चालला बघा. Devil is going. सैतान चालला बघा. Leave. सोड. You divination power. तंत्र मंत्र विद्या, You witchcraft power. चेटूक करणी, You demonic power. सैतानी शक्त्या, Leave. सोड या In लोकांना Jesus' name. येशूंच्या नावात. Leave their families in Jesus' सोड name. त्यांचे परिवार येशूंच्या Leave their नावात. bodies in सोड Jesus' त्यांचं name. शरीर येशूंच्या नावात. Come on, you also say. तुम्ही पण म्हणा, Say, devil, leave me in म्हणा Jesus' name. सैताना येशूंच्या नावात मला सोड. Say, devil, leave me in Jesus' name. सैताना येशूंच्या नावात मला सोड. In this new year, I don't want you. या नवीन वर्षात मला तू नकोयस. Leave me in Jesus' सोड name. मला येशूंच्या नावात. Because I have Jesus with me. कारण माझ्या सोबत येशू आहेत. I have Jesus with me. माझ्या सोबत येशू आहेत. Leave my life. माझं जीवन सोड, Leave my body. माझं शरीर In सोड Jesus' name. येशूंच्या नावात. Say, fear, leave me in म्हणा Jesus' भीती name. येशूंच्या नावात मला सोड. Say, curses, leave me in म्हणा Jesus' name. शाप येशूंच्या नावात मला सोड. Say, witchcraft power, leave me in Jesus' name. चेटूक करणी येशूंच्या नावात मला सोड. Say, poverty, leave me in Jesus' name. दारिद्र्य गरिबी येशूंच्या नावात मला In the सोड. name of Jesus. येशूंच्या नावात. There are people who are seeing bad dreams. काही लोकांना वाईट स्वप्न पडतात. Let that bad dream stop in Jesus' ती name. वाईट स्वप्न येशूंच्या नावात बंद होऊ दे. You are seeing snakes. तुम्हाला साप दिसतात, You are seeing death. तुम्हाला मृत्यू दिसतो. Let it all go in ते Jesus' सगळं name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Those couples who are expecting a child, ज्या जोडप्यांना संतान हवंय, Lord bless their wombs प्रभू त्यांच्या ओटी पोटांना आशीर्वाद दे and let them have a blessing of a child. आणि संतानाचा आशीर्वाद त्यांना देऊन टाक. Be blessed in the name of Jesus. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा. Lord, those who are in debts, प्रभू जे कर्जबाजारी आहेत, remove them from debts. त्यांना कर्जात न काढ. Miraculously provide for them. चमत्कारिक रीतीनं त्यांना पुरव. Those who want to buy a house, let them buy a house. ज्यांना घर घ्यायचंय त्यांना घर घेता येऊ दे. Those who want 2-wheelers, 4-wheelers, bless them, ज्यांना Lord. 2-4 चाकी गाड्या हव्यात त्यांना तो आशीर्वाद दे. Those who want to fly abroad, ज्यांना फॉरेनला जायचंय help them, oh Father. त्यांना विजा लावून दे. There are people काही लोक who have got lands ज्यांच्या जमिनी आहेत, and they want to sell it. त्या जमिनी त्यांना विकायच्या. Let them get good त्यांना customers. चांगली गिराईक दे. Do their work, oh God, त्यांचं काम कर दे बाप्पा, that they may know की त्यांना कळावं that you are the living तू God. जिवंत देव आहेस. Thank you, Father. धन्यवाद. Be blessed in the name of Jesus. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा. Be blessed in the name of Jesus. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा. Praise God. देवाला धन्यवाद. Give a mighty clap to Jesus now. एक जोरात येशूंसाठी आता टाळी वाज. Now don't worry. आता काळजी करू नका, Everything will be all right. सर्व काही ठीकठाकच होणार आहे. Keep on walking with God. देवासोबत चालत राहा, Keep on trusting on Him. देवावर विश्वास ठेवत राहा, Everything will be fine. सगळं छान होणार आहे. Amen. देवाला धन्यवाद.